हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये वेन आकृत्यांवर आधारित काही प्रश्न असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वेन आकृतीवर आणखी काही सराव प्रश्न पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण वेन आकृतीवर आधारित तर्कशास्त्रावर आधारित काही प्रश्न पाहिलेले. या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकृत्यांच्या मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली असते आणि त्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर आधारित काही प्रश्न सोडवायचे असतात. तर त्या पद्धतीचे प्रश्न आपण पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न असा आहे की यामध्ये एक आकृती आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये चौरस, त्रिकोण, आयत, वर्तुळ अशा काही भौमितिक आकृती आहेत आणि त्याच्यामध्ये काही संख्या दाखवल्या. तर ही संख्या म्हणजेच एक माहिती आहे. ती माहिती आपल्याला अशी दिली या प्रश्नात: पुढील वेन आकृतीत वर्तुळात भारतीय, जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये भारतीय, त्रिकोणात डॉक्टर, आयतात सरकारी नोकरी करणारे लोक आणि चौरसात पुरुष दाखवले आहेत. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर किती आहेत. आता ह्या प्रश्नामध्ये जी काही माहिती दिली म्हणजे वर्तुळामध्ये भारतीय लोक दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर त्रिकोणात डॉक्टर आहेत, त्यानंतर आयतामध्ये सरकारी नोकरी, आणि चौरसामध्ये पुरुष. तर ह्या वेन आकृतीनं आपल्याला अशा पद्धतीनं संच 4 वेगवेगळे दिलेले. पहिला प्रश्न विचारलाय की सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर किती. मग सरकारी नोकरी करणारे म्हणजे आयतात दाखवलेले आहेत, भारतीय वर्तुळात दाखवलेत आणि डॉक्टर त्रिकोणात. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जी आयत, त्रिकोण आणि वर्तुळमध्ये कॉमन असेल. ती संख्या आपल्याला दिसते 8. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 8, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता यावरच आधारित आणखी एक प्रश्न पुढचा विचारला आहे. तो असा आहे की भारतीय नसलेल्या पुरुष डॉक्टरांची संख्या किती. आता याच्यामध्ये भारतीय नसलेल्या, भारतीय कशात दाखवले तर वर्तुळात. म्हणजे वर्तुळामधले सगळे घटक सोडून आपल्याला घटक घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पुढची अट दिली की पुरुष पाहिजेत. पुरुष म्हणजे चौरसामध्ये ते असले पाहिजेत आणि पुन्हा डॉक्टर पाहिजेत. मग डॉक्टर आपल्याला त्रिकोणामध्ये दाखवलेले आहेत. तर आपल्याला त्रिकोण आणि हा चौरस याच्यामध्ये कॉमन असणारे घटक घ्यायचे आहेत. म्हणजे मग ते पुरुष आणि डॉक्टर होतील आणि ते भारतीय नसतील, कारण भारतीय वर्तुळामध्ये दाखवलेले. आता त्रिकोण आणि चौरसामध्ये कॉमन भाग हा एवढाच आहे, 6 आणि 4. 6 अधिक 4 म्हणजेच 10. याचा अर्थ इथं अशी 10 संख्या आहे जे भारतीय नसलेले पुरुष डॉक्टर आहेत. हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. यावर आधारित आणखी एक प्रश्न असा आहे: सरकारी नोकरीमध्ये नसणारे किती डॉक्टर भारतीय आहेत. सरकारी नोकरी आपल्याला आयतामध्ये त्यांची संख्या दाखवलेली आहे. म्हणजे आयताच्या बाहेरचे सर्व घटक घ्यावे लागतील, कारण सरकारी नोकरीमध्ये नसणारे पाहिजेत. शिवाय डॉक्टर पाहिजेत म्हणजे ते त्रिकोणामध्ये असले पाहिजेत. मग त्रिकोणामध्ये असणारे पण आयतात नसणारे 19 आणि 6 हे 2च घटक आहेत. आणि ते पुन्हा भारतीय पण पाहिजेत आणि भारतीय वर्तुळामध्ये दाखवलेले. मग त्रिकोण आणि वर्तुळ याच्यामध्ये कॉमन भाग कुठला जो आयतामध्ये नसला पाहिजे. तसा एकच घटक दिसतो इथं, 11. त्यामुळे असे 11 डॉक्टर आहेत जे सरकारी नोकरीमध्ये नाहीत पण भारतीय आहेत. हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न: सरकारी नोकरीमध्ये नसलेले किती डॉक्टर अभारतीय स्त्रिया आहेत. सरकारी नोकरीमध्ये नसलेले म्हणजे पुन्हा ह्या आयताच्या बाहेरचे सर्व घटक आपल्याला घ्यावे लागतील. किती डॉक्टर अभारतीय. अभारतीय म्हणजे भारतीय वर्तुळात दाखवलेत, त्यामुळे वर्तुळाच्याही बाहेरचे घटक घ्यावे लागतील. वर्तुळाचे कुठलेही घटक आपल्याला घेऊन चालणार नाही, कारण ते अभारतीय पाहिजेत. त्याच्यानंतर डॉक्टर पाहिजेच म्हणजे त्रिकोणामध्ये तो घटक आलाच पाहिजे, पण स्त्रिया पाहिजेत. मग हा चौरसामधला 6 घटक काही घेता येणार नाही, कारण चौरस जो आहे तो पुरुषांसाठी आपण दाखवलेला आहे. आता राहिला शेवट या सगळ्यात मिळून एकच घटक, तो म्हणजे 19. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर हे या आकृतीवर एकूण 4 उपप्रश्न विचारले. तर पुढचा प्रश्न, त्याच्यासाठी ही वेगळी आकृती आहे आणि याच्यामध्ये कबड्डी, क्रिकेट, खो खो खेळणारे विद्यार्थी या 3 वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांच्यामध्ये दाखवलेले आहेत. प्रश्न असा आहे की वेन आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातला पहिला प्रश्न असा आहे: कबड्डी व क्रिकेट खेळणारे किती विद्यार्थी आहेत. क्रिकेट खेळणारे विद्यार्थी वर्तुळात दाखवलेत, कबड्डी खेळणारे आयतामध्ये. मग आयत आणि वर्तुळ याच्यामधला कॉमन भाग आपल्याला विचारला आहे. मग तिथं आपल्याला 47 आणि 10
हे 2 घटक दिसतील. मग 47 आणि 10ची बेरीज केली तर उत्तर 57 येईल. याचा अर्थ कबड्डी व क्रिकेट खेळणारे एकूण 57 विद्यार्थी आहेत जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न त्याच आकृतीवर फक्त खो खो खेळणारे किती विद्यार्थी आहेत. खो खो खेळणारे विद्यार्थी त्रिकोणामध्ये दाखवलेत. मग आपल्याला असा घटक शोधायचा आहे जो फक्त त्रिकोणामध्ये असेल, म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळ किंवा त्रिकोण आणि आयत याच्यामध्ये कॉमन काही भाग नसणार आहे. फक्त त्रिकोणामध्ये असणारे 32 घटक आहेत. त्यामुळे फक्त खो खो खेळणारे 32 विद्यार्थी आहेत जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले. याच आकृतीवर हा पुढचा प्रश्न खो खो व्यतिरिक्त इतर खेळ खेळणारे विद्यार्थी कोणते. आता खो खो सोडून बाकीचे सगळे खेळ खेळणारे विद्यार्थी पाहिजेत. मग खो खो खेळणारे विद्यार्थी त्रिकोणामध्ये दाखवलेत. याचा अर्थ त्रिकोणामधले सगळे विद्यार्थी सोडून द्यायचे आणि बाकीचे सगळे विद्यार्थी त्यांची बेरीज करायची. मग इथं आहेत आता 61, 47 आणि 25. या सर्वांची करायची बेरीज. 61 अधिक 47 अधिक 25 हे विद्यार्थी खो खो सोडून इतर सर्व खेळ खेळणारे विद्यार्थी आहेत. या दोन्हीच्या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 133, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 133. पुढचा प्रश्न पुढच्या आकृतीवर आहे. त्याच्यासाठी वेगळी आकृती दिली. त्याच्यामध्ये मजूर, शेतकरी, साक्षर अशी संख्या दाखवलेली आहे वर्तुळ, आयत आणि त्रिकोणामध्ये. तर याचं निरीक्षण करून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न असा आहे की साक्षर असलेले किती शेतकरी मजूर आहेत. मग साक्षर पाहिजे याचा अर्थ तो त्रिकोणामधला घटक असला पाहिजे. शेतकरी पाहिजे म्हणजे तो आयतामध्ये पण असला पाहिजे आणि मजूर पाहिजे म्हणजे वर्तुळामध्ये पण पाहिजे. म्हणजे त्रिकोण, वर्तुळ आणि आयत या तिन्हीमध्ये कॉमन असणारा भाग आपल्याला शोधायचा आहे. तो एकच भाग दिसतोय, तो म्हणजे 6. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 6. याच आकृतीवर पुढचा प्रश्न शेतकरी असलेल्या मजुरांची संख्या किती. मग शेतकरी म्हणजेच आयतानं दाखवलेत, मजूर, वर्तुळ. आयत आणि वर्तुळ याच्यामधले कॉमन भाग लिहायचे आहेत. मग आयत आणि वर्तुळ याच्यामध्ये कॉमन असणारे 14 आणि 6 एकूण 20 घटक होतील. आयतामध्ये शेतकरी दाखवलेत आणि वर्तुळामध्ये मजूर. तर या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपल्याला फक्त आयत आणि वर्तुळ याच्यामधलाच कॉमन भाग घ्यायचा आहे, जो दिसतो इथं आपल्याला 14. 6 हा सुद्धा आपल्याला आयत आणि वर्तुळामध्ये दिसेल, पण तो साक्षर या संचामध्ये पण येतोय. आपल्याला साक्षर हा शब्द या प्रश्नात कुठंच दिलेला नाही. आपल्याला फक्त एवढंच पाहिजे, शेतकरी पाहिजेत आणि मजूर पाहिजेत, जे आपल्याला वर्तुळ आणि आयतमध्ये असणाराच कॉमन फक्त भाग दिसतोय, तो म्हणजे 14. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 14, पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न साक्षर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कोणती. आता 2 घटक आहेत, साक्षर आणि शेतकरी. साक्षर म्हणजेच त्रिकोण आणि शेतकरी म्हणजे आयत. या दोन्हीमध्ये कॉमन असणारा भाग म्हणजेच 11. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 11. पुढचा प्रश्न हा पुढच्या नवीन आकृतीवर आधारित आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण, वर्तुळ आणि आयत याच्यामध्ये इंजिनियर, शेतकरी आणि फोटोग्राफर दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यावर आधारित असा आहे, किती इंजिनियर शेती करतात. इंजिनियर म्हणजेच त्रिकोण, त्रिकोणामध्ये दाखवलेले घटक, आणि शेतकरी म्हणजेच वर्तुळ. त्रिकोण आणि वर्तुळमध्ये कॉमन भाग किती आहे तर 12. त्यामुळं 12 इंजिनियर शेती करतात, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 12. पुढचा प्रश्न आहे, किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते. मग शेतकरी म्हणजेच वर्तुळामधले वर्तुळ आणि फोटोग्राफी म्हणजे आयत याच्यामधला कॉमन भाग घ्यायचा. मग वर्तुळ आणि आयतमध्ये कॉमन भाग 2 दिसतात, 10 आणि 12. मग 10 शेतकरी असे आहेत ज्यांना फोटोग्राफी येते, 12 शेतकरी असे आहेत ज्यांना फोटोग्राफी पण येते आणि जे इंजिनियर पण आहेत. मग आपल्याला अटी पूर्ण करणार आहे, म्हणजे किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते तर 10 तर आहेतच, शिवाय 12 पण आहेत, म्हणजे यांची करायची बेरीज. उत्तर येईल 22. त्यामुळे यापैकी उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न असा आहे की फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती. मग फोटोग्राफर आपल्याला आयतामध्ये दाखवलेत. ती न येणारे म्हणजेच आयताच्या बाहेरील सर्व घटक घ्यावे लागतील. आयतातला एकही घटक आपल्याला घेऊन चालणार नाही. मग आता राहिले 2च घटक, 39 किंवा 27. आता याच्यामध्ये इंजिनियर कोणते आहेत तर त्रिकोणामध्ये जे दाखवले ते इंजिनियर आहेत. अशा एकच घटक इथं शिल्लक राहत होतो, म्हणजे 27. ही अट पूर्ण करणारे एकूण 27 लोक आहेत. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.